साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. भेटला स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. नमस्कार रसिक श्रोतेहो, वसंत व्याख्यानमालातर्फे आपलं सर्वांचं मी स्वागत करते. आजचे स्मृती व्याख्यान स्वर्गीय मूळचंदभाई गोटी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 13वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यात विलास शिंदे तसेच त्यांचे पुत्र अविनाशजी गोठी, सोनवणे सर व मालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेनी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यासाठी मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला. शाने हिमालयाची उंची गाठे याचे यथोचित उदाहरण म्हणून आदरणीय स्वर्गीय मूळचंदभाई गोटी यांच्याकडे पाहावे लागेल. घोटीसारख्या आदिवासी भागातील जन्मस्थान असलेल्या स्वर्गीय मूळचंदभाईंनी स्वतःच्या असामान्य झंझावती कर्तृत्वाने महाराष्ट्राची सीमाही पार केली. स्वतःच्या राजकीय सामाजिक जीवनाची जडणघडण अगदी ग्रामपातळीवरून केली. घोटी ग्रामपंचायतीचे सरपंच, घोटी मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना, जिल्हा परिषदेचे सदस्य, केवळ जिल्हा परिषदेचे सदस्य नव्हे तर अक्षरशः जिल्हा परिषदेचे रिंग मास्टरच, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे जवळपास एक तपभर संचालक व काही काळ उपाध्यक्ष, एक वेळ विधानसभेचे आमदार तर एक वेळ विधान परिषदेचे आमदार, अशा नानाविध लोकप्रतिनिधींच्या भूमिका मूळचंदभाईंनी वठविल्या. सर्वसामान्यांच्या तेल्या तांबोळ्याचा हाकेला ओ देणारा मसीहा म्हणूनच ते जगले. अल्पसंख्याक असूनही बहुजन समाजात त्यांचा सातत्याने राजकीय जरबयुक्त दरारा होता. आपला ड्रायव्हर असो, शिपाई असो की कुठलाही इसम असो, त्याच्यावर एकदा भाईंची मर्जी बसली की तो त्यांच्या गळ्याचा ताईत बनायचा. राजकारणाच्या लाल मातीने तडफेने लढणारा हा राजकीय मल्ल शेरशायरी, शास्त्रीय संगीत यांच्या मैफिलीतही तितक्याच तन्मयतेने तल्लीन व्हायचा. मूळचंदभाईचे राजकीय व्यक्तिमत्व असे वादळी ठरले तसेच अस्थिरही. त्यांचा राजकीय प्रवास अनेक पक्षातून जरी झाला असला तरी आपल्या अफाट धडाकेबाज कर्तृत्वाने त्यांनी पक्षाला आगळं वेगळं स्थान मिळवून दिलं.
प्रस्थापित व्यक्तिमत्वाला राजकीय धक्के देणे हा तर जणू त्यांचा राजकीय वाटचालीतील स्थायी भावच बनला. मारवाडी म्हणून जरी भाईंची ओळख रूढार्थाने असली तरी आपल्या आचार विचारातून जातीय भिंती स्वर्गीय मूलचंद भाईंनी कधीच पार केल्या होत्या. माणूस किती जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला याचे खूप महत्त्व असते. हे स्वर्गीय मूलचंद भाई गोठींच्या बाबतीत तंतोतंत प्रचितीस येते. अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्वाच्या स्मृतीस वसंत व्याख्यानमालेच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पित करते. धन्यवाद. आजच्या वक्त्यांची ओळख विलासजी शिंदे. मी बेनींना आमंत्रित करते की त्यांनी आजच्या वक्त्यांचा परिचय करून द्यायचा. विलास विष्णू शिंदे, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड, मोहाडी, तालुका दिंडोरी. विलास शिंदे यांचा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये आडगाव येथे 8 जानेवारी 1974 रोजी जन्म झाला आहे. त्यांनी 12वीपर्यंतचं शिक्षण नाशिकमध्येच पूर्ण केलं आणि शेतीची आवड असल्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात त्यांनी BTech ॲग्रिकल्चरल ही पदवी संपादन केली. पदवीनंतर त्याच विद्यापीठात त्यांनी MTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या विषयात पदव्युत्तर पदवी 1998 साली प्राप्त केली. पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतानाच राहुरी विद्यापीठाच्या परिसरात 4% व्याजाने कर्ज घेत भाड्याने शेती घेऊन त्यांनी प्रयोग केले. शिक्षण घेत असतानाच राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या जलसंधारण व ग्रामविकास कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ शेती करण्याचा निर्धार करून त्यांनी घरच्या 2 एकर शेतीमध्ये 1995 ते 2010 या काळामध्ये शेतीमध्ये अनेक प्रयोग केले व जोड व्यवसाय देखील केले. 2004 पासून व्यक्तिगत पातळीवर द्राक्ष निर्यातीचा प्रयत्न त्यांनी केला. 2010 साली द्राक्ष निर्यातीमध्ये लिओसन संकटामुळे त्यांना सुमारे 6 कोटी रुपयांचा फटका बसला. मात्र या संकटाला न डगमगता त्यांनी निर्धाराने आपलं काम सुरूच ठेवलं. एकट्याने शेती करण्याचे दिवस संपले आहेत हे अनुभवातून कळल्यावर 2010 साली विलास शिंदे यांनी पुढाकार घेऊन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना केली. सह्याद्री फार्म्स ही भारतामधील संपूर्ण शेतकऱ्यांच्या मालकीची आघाडीची कंपनी आहे. 160 शेतकऱ्यांपासून सुरू झालेला या कंपनीचा हा प्रवास हा आता 10,550 शेतकरी या कंपनीचे सभासद झाले आहेत आणि सुमारे 26,000 एकर क्षेत्रावर त्याचा कारभार पोचलेला आहे. सह्याद्री क्लस्टरमधील संपूर्ण फार्म डिजिटलाइज्ड आहेत. सह्याद्रीचा प्रकल्प सुमारे 95 एकर क्षेत्रावर असून 200 कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि 100 कोटींचे भाग भांडवल उभे करण्यात आले आहे. पॅकेजिंग व प्रक्रिया प्रकल्पाची निर्मिती, जेथे पॅकेजिंग बरोबरच पॅक हाऊस, प्रीकुलिंग, कोल्ड स्टोरेज, रायपेनिंग चेंबर, फ्रोझन व असेप्टिक लाईन, जॅम, ज्यूस पॅकेजिंग यंत्रणा तसेच शेतकऱ्यांना लागणाऱ्या कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, नर्सरी इत्यादी एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. विविध पिकांमध्ये एंड टू एंड सप्लाय चेन उभारणे हे सह्याद्रीचे वैशिष्ट्य आहे. दैनंदिन 850 मेट्रिक टन फळे भाजीपाला हाताळण्याची सुसज्ज यंत्रणा या ठिकाणी उभी करण्यात आली आहे. द्राक्ष निर्यात करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी असा नावलौकिक विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री फार्मर्सने उभा केला आहे आणि देशातील द्राक्ष निर्यातीमधला 17% हिस्सा हा सह्याद्री फार्म्सच्या वतीने
ही कामगिरी केली जाते. 42 देशांमध्ये कंपनीच्या वतीने फळे, भाजीपाला व प्रोसेस फूड निर्माता अमेरिका, युरोप आणि जपानसारख्या देशांसाठी कंपनीने गुणवत्ता सर्टिफिकेट्स प्राप्त केले आहेत. भविष्यामध्ये 25,000 शेतकरी आणि 5,000 एकर फळे व भाजीपाला क्षेत्र संलग्न करणे, त्याचबरोबर मोहाडी व सभोवतालच्या 16 गावांच्या सर्वांगीण शेती आधारित ग्रामविकासाचे मॉडेल सह्याद्री मोहाडी क्लस्टरच्या माध्यमातून उभे करणे हे विलास शिंदे यांचं भविष्यातलं स्वप्न आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वसंतराव नाईक कृषी निर्यातदार पुरस्कार सन 2012 हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जातो. त्याचबरोबर सकाळ माध्यम समूहाचा ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार, डॉक्टर आप्पासाहेब पवार प्रोग्रेसिव्ह फार्मर पुरस्कार सन 2016 हा पुरस्कार ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीनं दिला जातो. महाराष्ट्र मंडळ लंडन यांचा उद्योजकता पुरस्कार 2017, त्याचबरोबर आपेडा द्राक्ष निर्यात पुरस्कार हा पुरस्कार वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने दिला जातो. आणि सन 2019चा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी विलास शिंदे यांना गौरविण्यात आलेलं आहे. त्यांच्या या कामाचा उपयोग अन्य क्षेत्राला देखील व्हावा यासाठी अनेक समित्यांवर केंद्र शासनाने त्यांना संधी दिलेली आहे. त्यामध्ये केंद्रीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण या केंद्र सरकारच्या समितीचे ते केंद्रीय सल्लागार समिती सदस्य आहेत. त्याचबरोबर राज्य कृषी निर्यात धोरण महाराष्ट्र शासन या समितीचे देखील ते सदस्य आहेत. कोणत्याही संकटाला न डगमगता एखाद्या विषयाबद्दल निर्धाराने पावलं टाकली आणि संकटाला न घाबरता सातत्याने जर काम करत राहिलं तर माणूस केवळ स्वतःचीच नव्हे तर आपल्या स्वतःबरोबरच, आपल्या कुटुंबाबरोबरच, आपल्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांची, जिल्ह्याची, परिसराची आणि पर्यायाने देशाची प्रगती करू शकतो. त्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. हे आपण विलास शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतं. गेल्या वर्षी केंद्र सरकारने नवीन 3 शेतकरी कायदे हे संमत केलेत आणि या कायद्यांना देशाच्या अनेक भागातून मोठ्या प्रमाणावर विरोध झालेला आहे. दिल्लीच्या सीमांवर आजही शेतकरी आंदोलन सुरू आहे. या कायद्यांच्या विषयी वेगवेगळ्या भागातल्या आणि वेगवेगळ्या गटातल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या भावना आहेत. या पार्श्वभूमीवर आपण विलास शिंदे यांचं मनोगत आज ऐकून घेणार आहोत. ते निश्चितपणे आपल्या सर्वांनाच उपयुक्त पडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि विलास शिंदे यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. नवीन शेतकरी कायदे उपयुक्त की अनुपयुक्त? धन्यवाद. वसंत व्याख्यानमाला आज बघता बघता एक शतकाचा प्रवास पूर्ण करत करत मला वाटतं आत्ता हे 99 वर्ष असावं. हे शेवटचं एक शतक महोत्सव साजरा करण्याच्या टप्प्यापर्यंत नाशिकची वसंत व्याख्यानमाला पोचलेली आहेत आणि तिचा सर्वच नाशिककरांना खरोखर मनापासून त्याचा आनंद आहे. आणि ह्या वसंत व्याख्यानमालेची जी परंपरा आहे तिचा नाशिककर म्हणून मला मनस्वी अभिमानही वाटतो. अशा वसंत व्याख्यानमालेमध्ये ह्या वर्षीचे 13वे पुष्प स्वर्गीय मूलचंदभाई गोठी यांच्या स्मृतीच्या निमित्ताने
ओवण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी प्रथमतः व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेनी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज या पुष्पाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले श्री अविनाशजी गोठी, त्याचबरोबर विजयजी सोनवणे, बापना मॅडम आणि सर्व वसंत व्याख्यानमालेचे श्रोते यांना माझा सर्वप्रथम नमस्कार. आज नवीन शेतकरी कायदे उपयुक्त का अनुपयुक्त या अर्थाने चर्चा करण्यासाठी आणि त्या संदर्भात एकंदरीत काय भूमिका शेतकरी वर्गाची आहेत, आत्ताच श्रीकांतजींनी सांगितलं का ह्या कायद्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची मतं शेतकऱ्यांमधूनच येत आहेत. काही त्याचं समर्थन करत आहेत आणि काही विरोधही करत आहेत. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमिका आहेत. दक्षिणेकडच्या राज्यामध्ये वेगळ्या प्रकारचं सूर आहेत, त्याचबरोबर उत्तरेकडच्या राज्यामध्ये वेगळे त्याच्या संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत. आणि याच्यामध्ये एकंदरीत जे दिसतं आहेत की राजकारण खूप जोरात चालू झालेलं आहे. शेतीचा प्रश्न खरं तर हा एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजेत आणि त्या अर्थाने त्याच्यावर चर्चा व्हायला हवीत. जे काही कायद्यात बदल होत आहेत आणि त्यामागे जे काही भूमिका आहेत, सरकार म्हणून केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार म्हणून काही भूमिका असेल आणि त्या क्षेत्रातले जे कोणी काम करणारे व्यक्ती आहेत यांचा नक्की दृष्टिकोन काय आहे याच्यावर चर्चा फार न होता राजकीय अर्थाने चर्चा खूप होते. पक्ष म्हणून काय भूमिका आहेत आणि त्याला जोडून मग जे काही सर्वांच्या कल्पना आहेत, तसं जे काँग्रेस पारंपरिक समाजवादी व्यवस्थेमधून ज्यांनी देश चालवलात आणि त्यांनीच नंतर ग्लोबलायझेशन स्वीकारलं, त्यांनीच जागतिकीकरण या देशामध्ये आणलं, अशा काँग्रेसची भूमिका ती ह्या कायद्याच्या निमित्ताने आज एक विरोधी पक्ष म्हणून एक आणि त्याच्या आधी एक सत्तेत असताना 2014पर्यंत काँग्रेसचं सरकार असतानाची भूमिका आणि आज तसंच सत्तेमध्ये असलेले BJP त्यांची या कायदे आणताना असलेलं त्याला त्यांची एक भूमिका आणि ते विरोधी पक्षात असतानाची भूमिका ह्या जर तपासून पाहिल्या तर त्या जवळजवळ फक्त पक्ष बदलला, सत्ताधारी विरोधी झाले किंवा विरोधी सत्ताधारी झाले, त्यानुसार त्यांनी भूमिका बदलायचा प्रयत्न केलेला आहे. हे जवळजवळ सर्वांनाच जाणवत आहेत आणि त्याच्या मागचे जे काही राजकीय हेतू असतील ते सर्वांना समजत आहेत. त्यामुळे त्या अर्थाने कोण नक्की योग्य आणि कोण अयोग्य याच्यावर काहीच भाष्य मला वाटतं करण्याची गरज नाहीत आणि त्या अर्थाने चर्चा करायची काही गरज नाहीत. परंतु हे कायदे जे काही आज देशामध्ये आणले गेलेत ते आणण्यामागे काय भूमिका आहेत, त्याच्या आधीची परिस्थिती काय होती, कायद्याच्या निमित्ताने नक्की काय बदल अपेक्षित पाहत आहेत आणि त्यातून पुढचं देशातलं चित्र शेती क्षेत्राचं कसं असेल किंवा काय त्याच्यामध्ये बदल घडतील याच्यावर मला वाटतं विचारमंथन होणं गरजेचं आहे. ह्या शेती क्षेत्रामध्ये मागच्या 25 वर्षापासून काम करताना जे वैयक्तिक पातळीवरचे अनुभव तयार झालेत, मी शेतकरी म्हणून कृषी पदवीधर झाल्यानंतर जे काही काम पहिले 8 ते 10 वर्ष फक्त शेतकरी म्हणून केलं, त्याच्यानंतरचा एक टप्पा होता का शेतीतले जे काही गुंते ते समजून आपण बाजारामध्ये पण नक्की आपण पुढाकार घ्यायला हवा, नुसतं उत्पादन करून चालणार नाहीत, तर विक्री आपण करायला हवीत. या दृष्टीने नंतरचा एक टप्पा राहिला आणि तो जगाच्या बाजारामध्ये आपलं शेतीमाल घेऊन जाणं या दृष्टीने एक टप्पा माझा 7 ते 8 वर्षाचा राहिला आणि नंतर त्या दोन्ही अनुभवातून जे काही शहाणपण तयार झालं, भारतीय शेतकरी म्हणून आपल्याला टिकायचं असेल तर काय करावे लागेल आणि त्यासाठीची नक्की कशी पुढचं काळातली पावलं असायला हवीत या दृष्टीने सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी 2010ला स्थापन करण्यामध्ये मी पुढाकार घेतला आणि त्यातून नंतर 2010 ते 2021पर्यंतचा एक 10 वर्षाचा एक जो अनुभव तयार झाला, या सगळ्या तिन्ही टप्प्यातून जे काही एक समज तयार झालेली आहेत ती मी ह्या कायद्याच्या बाबतीत थोडंसं जोडू इच्छितो. पहिलं तर कायदे काय आहेत थोडंसं आपण त्यांना सविस्तर पद्धतीने समजून घेऊया. सरकारने 3 कायदे एकदम आणलेत.
मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळामध्ये जून महिन्यामध्ये सरकारने पहिला अध्यादेश आणला संसदेमध्ये आणि नंतर सप्टेंबरमध्ये हे तिन्ही कायदे पास झालेत. 3 कायदे, ज्याच्यामध्ये पहिला हा आपला बाजार समिती या संदर्भातला कायदा. आत्तापर्यंत बाजार समित्या ह्या राज्य सरकारचा विषय म्हणून हाताळला गेलात. आत्ताही जेवढ्या काही बाजार समित्या किंवा शेती कृषी उत्पादन क्षेत्र असेल किंवा त्याचं मार्केटिंग असेल, हे दोन्हीही राज्य सरकारचा विषय म्हणूनच आपल्या घटनेनुसार आहेत. आणि त्या बाजार समित्या ज्या काही काम करतात त्या राज्य सरकारच्या नियंत्रणात, राज्य सरकारच्या कायद्यानुसार काम करतात. ह्या ज्या काही सर्व प्रत्येक राज्यातल्या बाजार समित्या आहेत, ह्या त्या राज्याच्या त्यांच्या कायद्यानुसार ज्या काम करतात, तर त्यांना एकाच धोरणाखाली कसं आणता येईल, हा केंद्र सरकारचा पहिला जो कायदा बाजार समित्या संदर्भातला आहे त्याचा भाग आहे की ज्याच्यामध्ये बाजार समितीत होणारा व्यवहार तो कोणालाही बंधनकारक न करता, मग तो शेतकरी म्हणून त्याला बाजारात माल विकायचा आहे किंवा कोणी व्यापारी त्याला बाजारामध्ये खरेदी करायचं आहे, त्यासाठी जे कायद्याने बंधन आधी राज्य सरकारच्या कायद्याने बरंचसं बंधन राज्यामध्ये आहेत की त्या भागातला शेतीमाल बाजार समितीच्या आवारामध्येच खरेदी विक्री झाला पाहिजेत, त्याच्या बाहेर तो करता येणार नाही, असं जे बंधन होतं ते बंधन पहिल्या कायद्याने काढलं. आणि त्याच्यामध्ये मुक्त व्यापाराला सरकारने, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्याच्यामध्ये आता संधी तयार करून दिलेली आहेत. कोणीही शेतकरी बाजार समितीत विकू शकतो माल किंवा बाजार समितीच्या बाहेरही विकू शकतो. आणि व्यापारी, कोणीही व्यापारी, तो व्यक्ती पातळीवर असेल, संस्थात्मक पातळीवर असेल, तो बाजार समितीमध्ये खरेदी करू शकतो आणि बाजाराच्या बाहेरही शेतीच्या एखाद्या शेतकरी बांधावर खरेदी करू शकतो किंवा त्याच्या एखाद्या स्वतःच्या त्याच्या एखाद्या गोडाऊनला किंवा एखाद्या संस्थेच्या त्यांच्या आवारामध्ये तो खरेदी करू शकतो आणि त्याला बाजार समितीचे कोणते नियम लागू होणार नाहीत. हा जो काही मुक्त व्यापाराचं सगळं सूत्र आहे जे ग्लोबलायझेशननंतर आपण प्रत्येक क्षेत्रात स्वीकारलं. पूर्वीचं जे लायसन राज होतं, एक साधारण 91च्या आधीची जी आपली समाजवादी व्यवस्था होती, त्याच्यामध्ये प्रत्येकच क्षेत्रामध्ये सरकारचा हस्तक्षेप होता, सरकारचे बंधनं होते आणि लायसन सरकारचं घेऊनच कोणत्याही गोष्टीचं उत्पादन करावं लागायचं. विक्री करताना सरकारचे बंधनं, कायदे त्याच्यामध्ये होते. ते सरकारने 91ला ग्लोबलायझेशन स्वीकारल्यानंतर आणि प्रायव्हेटायझेशन स्वीकारल्यानंतर इतर सर्व क्षेत्राला, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला, सर्व्हिस सेक्टरला मुक्त करायला सुरुवात केली. पण शेतीमध्ये ते नव्हतं. शेती क्षेत्रामध्ये ग्लोबलायझेशननंतरही 91ला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतरही जे बंधनं चालू राहिले होते ते ह्या कायद्याच्या निमित्ताने सरकारने त्याला शेती क्षेत्रामध्ये सुद्धा मुक्त अर्थव्यवस्थेचं सूत्र आणायला सुरुवात केली. हा एक पहिला कायदा जो खरं तर सर्वात मोठा जो काही आज वाद आहेत किंवा जी काही चर्चा आहे त्याच्या भोवती आहेत. मला वाटतं आधी त्या जी काही वाद आहेत आणि जे काही विरोध होतो आहे किंवा जे समर्थन होतं आहे तर ते दोन्ही बाजू ज्या आहेत ते आपण सुरुवातीला समजून घ्यायला हव्यात. आज जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त विरोध जो आहे या कायद्यांना तो सर्व उत्तरेकडचे राज्य, खास करून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिम भाग, इथून सर्वात जास्त विरोध या कायद्यांना आणि त्यात खास करून या APMCच्या बदलाच्या कायद्याला होतो आहे. त्याचं जे कारण आहेत, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम UPचा जो परिसर आहे तिथली मुख्य जी पिकं आहे ती गहू आणि तांदूळ, हे 2 मुख्य पिकं आहेत. आणि गहू आणि तांदूळ ही आपली राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची पिकं 1960च्या दशकात पुढं आलीत. कारण तेव्हा जो आपला देशाचा प्रश्न होता, जी लोकसंख्या होती 42 कोटी लोकसंख्या 1960च्या दरम्यान होती, तिला पुरेल एवढं अन्न, बेसिक अन्न ज्याला आपण कडधान्य म्हणतो, असं गहू, तांदूळ किंवा इतर भरड धान्य हे त्या 42 कोटी लोकसंख्येला पुरेल एवढंसुद्धा आपण तेव्हा उत्पादित करत नव्हतो. आणि तेव्हाच्या काळामध्ये मग अमेरिकेवरून आपल्याला तेव्हा जो लाल गहू आहे तो मागून आणि तो आपल्या सगळ्या भारतातल्या जनतेला उपलब्ध करून देणं हे राज्य आणि केंद्र सरकारचं तेव्हाची प्रायोरिटी होती. जसं आज कोरोनाच्या काळामध्ये सर्व ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीरसारख्या औषधासंदर्भात जसे राज्य सरकार, केंद्र सरकार पुढं तोच प्राधान्याचा विषय झाला आहे, तसंच तो 1960ला फक्त गहू किंवा इतर कोणतेही कडधान्य, हे तृणधान्य लोकांना, जी लोकसंख्या आहे तिला पोसावं, त्यांच्या ताटामध्ये 2 अन्न रोज घास जावेत, एवढंच त्यांच्या पुढचं प्रायोरिटी, सर्वात मोठी प्रायोरिटी त्या काळात होती. आणि त्यामुळे मग ह्या 2 सर्व
धान्याच्या बाबतीत राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या सर्वांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. अधिक धान्य पिकवा, त्यासाठी मग हायब्रिड सीड आणणं, त्याला जोडून फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर देणं, पाण्याची व्यवस्था करणं, ज्याला आपण हरित क्रांती म्हणतो, याची सर्वांची सर्व त्याची पायाभरणी त्या 1960च्या दरम्यान झाली. आणि बघता बघता 10 वर्षामध्ये आपला देश 1970च्या दशकामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आणि त्यामध्ये सर्वात जास्त पुढाकार घेतला गेला तो पंजाब, हरियाणा ह्या 2 राज्य आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा जो गंगेचं खोरं आहे त्या भागामध्ये हा पुढाकार घेतला गेला. त्यासाठी केंद्र सरकारने मग त्या व्यवस्था, बियाणं पुरवणं, त्याला जोडून सर्व पाण्याची व्यवस्था करणं, खताच्या सर्व व्यवस्था करणं, त्याला मग त्याच पुढचं हमी देणं, त्या जो काही उत्पादन होईल त्याचं सगळी हमी, एक हमी भावाने खरेदी होईल. आणि त्यातून मग मिनिमम सपोर्ट प्राईसचा विषय देशामध्ये पुढे आलात. आणि त्याची व्यवस्था जी आहे ती करण्यासाठी, जो काही खरेदी होईल ती होण्यासाठी बाजार समित्यांची रचना, आणि त्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या पुढाकारातून बाजार समितीच्या आवारामध्ये सर्व गहू तांदूळ खरेदी होईल. ही अशा प्रकारची जी यंत्रणा उभी केली गेली, त्याच्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग या सर्वांचा महत्त्वाची भूमिका राहिली. आणि आजही आपण जर पाहिलं तर जो 97% फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी ह्या 3 राज्यातून होते. काही प्रमाणामध्ये आता MP व्हायला लागलीत किंवा छत्तीसगडमध्ये काही तांदूळ खरेदी व्हायला लागलात, पण अजूनही ह्या 3 राज्यामध्ये मुख्यतः फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी होते. आणि ती होण्यामध्ये बाजार समित्यांची रचना, APMC हा महत्त्वाचा घटक आहे. कारण जी खरेदी होती ती बाजार समित्यांच्या यंत्रणेच्या मार्फत होते. तिथं असलेले जे घटक आहेत, तिथं असलेले आडते आणि त्याचबरोबर तिथली राज्य सरकारची यंत्रणा ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मदत करतात आणि त्याच्या मदतीने तो सर्व खरेदी होते. जवळजवळ 1.25 लाख कोटीची खरेदी या फक्त ह्या 2 धान्याची, गहू आणि तांदूळ याची होते. आणि ती मुख्यतः या 3 राज्यातून होते. इतरही राज्य गहू पिकवतात, इतर राज्य तांदूळ पिकवतात, पण तिथं म्हणावं तेवढं तुलनेने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी नाहीत किंवा तिथे त्या प्रकारची तशी सरकारची व्यवस्था नसल्यामुळे इतर शेतकऱ्यांना फायदा होत नाही, पण ह्या 3 राज्यांना त्याचा फायदा होतो. सरकारचे हमीभाव, त्याला जोडून सर्व व्यवस्था, त्याला बियाण्यापासून तर खतापासून तर पाण्यापासून, लाईट असेल, हे सर्वच व्यवस्था उभ्या राहिल्यामुळे आपण आता गहू आणि तांदूळ आमाप पिकवायला लागलो. आजची लोकसंख्या 42 कोटीवरून ती जी आज 140 कोटीवर पोचलेली आहे, तिला पुरेल एवढं धान्य आपण तर पिकवतोच, पण त्यापेक्षा जास्त पिकून आणि निर्यात करायला लागलो. आपण मागच्या 10 वर्षापासून तांदूळ आपण जगाच्या इतर बाजारात पाठवायला लागलो. अशी परिस्थिती तयार झाली. गहू पण इतका तयार व्हायला लागला का तो साठवण्याची प्रश्न आपल्या पुढे तयार झाला. तर ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये बाजार समित्यांची जी रचना तयार झाली त्या भागामध्ये, ती त्याच्यामार्फत मिनिमम सपोर्ट प्राईस ही जी रचना तयार झालेली, तर ती तिथल्या लोकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. त्यांच्या दृष्टीने ती यंत्रणा जर हल्ली किंवा ती जर बिघडली तर मग तिथलं पूर्ण इकॉनॉमीज बिघडेल, अशा प्रकारची एकंदरीत तिथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे. आणि त्यांना जे वाटतं आहे की ह्या कायद्याच्या निमित्ताने सरकार त्या यंत्रणेला हात घालू इच्छित आहेत, तिथल्या बाजार समित्यांची यंत्रणेला थोडंसं धक्का पोचवू इच्छित आहेत आणि खाजगी व्यापाराला प्रोत्साहन सरकार पुढच्या काळात देऊ इच्छितात. आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या कायद्याच्या मार्फत ही यंत्रणा थोडंसं वीक करण्याचा प्रयत्न सरकार करते आणि मिनिमम सपोर्ट प्राईस पण त्या निमित्ताने सरकार पुढच्या काळात काढेल अशी जी भीती आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचा या कायद्याला प्रखर विरोध आहेत. आणि त्याला जोडून जे काही 2 कायदे पुढचे आहेत, एकतर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा आणि तिसरा जो इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमधून सगळ्याच शेतीमालाला बाहेर काढण्याचा जो कायदा आहे, हे दोन्ही कायदे शेतकऱ्यांना असं वाटतं आहे का हे खाजगी व्यापाराला, खाजगी मोठ्या कंपन्यांना या बाजारामध्ये संधी देण्यासाठी, त्यांना साठा करायला संधी देण्यासाठी, त्यांना शेतकऱ्यांबरोबर मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी म्हणण्यापेक्षा किंवा त्यांना ती वाट करून देण्यासाठी कायदे तयार झालेले आहेत. अशा प्रकारची जी काही भावना तयार झालेली आहेत, त्याच्यामुळे तिकडच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात या कायद्यांना विरोध होतो आहे. पण याच्या विरुद्ध जर तुम्ही परिस्थिती पाहिलीत, इतर राज्य ज्या राज्यामध्ये गहू तांदूळ पिकत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात पिकतो, पण खूप कमी प्रमाणात, तिथली इकॉनॉमी ह्या 2 पिकावर नाही आहेत, अशी राज्य म्हणजे ज्याच्यामध्ये दक्षिणेकडची सर्व राज्य, दक्षिणेकडच्या काही राज्यामध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकतो, पण त्या तांदळाची खरेदी सरकार करत नाहीत. केरळमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये, आंध्रमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात तांदूळ पिकतो, पण त्याची खरेदी
केंद्र सरकार करत नाही. तिथले शेतकरी MSPवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. तिथल्या काही राज्य सरकारने त्यांना काही सपोर्ट दिलेला आहे, काही प्रमाणात थोडेफार खरेदी होते, पण जशी पंजाब हरियाणामध्ये होते एवढ्या मोठ्या प्रमाणात 90% तसे तिकडे होत नाहीत. आणि इतर राज्यात जे आहेत मग महाराष्ट्रासारखं राज्य असेल किंवा मग आता छत्तीसगड, तेलंगणा, ईस्टकडचे राज्य असतील, इकडची अर्थव्यवस्था जर पाहिली आपण, ही फक्त गावावर तर बिलकुल नाही, पण तांदळावर बी मर्यादित प्रमाणात अवलंबून आहेत. इतर तिथले जे मुख्य क्रॉपिंग पॅटर्न आहेत, जसं महाराष्ट्राचं पाहिलं तर आज सगळ्यात मोठं पीक जे आहेत तर ते कापूस आहेत. 2 नंबर काय आहे तर सोयाबीन आहेत. त्यानंतर मग काही एक महत्त्वाचं कॅश क्रॉप म्हणाल तर काय तर शुगर केन आहेत. आणि त्या जोडून नंतर इतर कडधान्य आणि हॉर्टिकल्चर आहेत. अशीच परिस्थिती ज्या ज्या राज्यामध्ये, मग ती गुजरातमध्ये आहेत किंवा इतर दक्षिणेकडचे राज्य असतील, काही पूर्वेकडचे राज्य असतील, तिथं जी परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांचं जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं एक तर पहिली गोष्ट मिनिमम सपोर्ट प्राईसच्या बाबतीत खूपच त्यांच्या बाबतीत तसं म्हणलं तर मग गहू तांदळाच्या तुलनेत खूप मोठा अन्याय झालेला आहे. कारण आज पूर्ण जेवढं काही शेतीमाल देशामध्ये उत्पादन होतो, जवळजवळ 30 लाख कोटीचा शेतीमाल पूर्ण देशात उत्पादन होतो आणि त्यातला फक्त 1.25 लाख कोटीचा हा शासनामार्फत खरेदी केला जातो. तसा विचार केला तर तो साधारण एक 4% आणि त्याला जोडून काही इतर सरकारच्या काही स्कीमच्या मार्फत होत असेल खरेदी, तर जास्तीत जास्त 6% शेतीमाल हा प्रत्यक्षात सरकारमार्फत हमी भावाच्या त्यांच्या स्कीमच्या अंतर खरेदी होतो. उरलेला 94% शेतीमाल हा बाजार व्यवस्थेमध्ये जी काही आत्ता परिस्थिती असेल, सप्लाय डिमांडनुसार जी परिस्थिती असेल त्याच्यानुसार तो विकला जातो. सगळ्याच कमोडिटी म्हणजे गहू तांदूळ सोडलं आणि काही प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं तर कापसामध्ये काही गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात इंटरव्हेन्शन करतात, काही प्रमाणात कडधान्याच्या बाबतीत करतात, बाकी इतर सगळ्याच क्रॉपच्या बाबतीत. आणि शुगर एक महत्त्वाचं क्रॉप म्हणता येईल का जिथं पण गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. पण हे सोडून उरलेल्या सगळ्या क्रॉपमध्ये सरकारचं कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांना संरक्षण मिळत नाही, त्यांना बाजारभावाच्या बाबतीत संरक्षण मिळत नाहीत. एकंदरीत आपल्या देशामध्ये 110 पिकं, शेतीमाल जे महत्त्वाची पिकं आहेत ते 110 पिकं आहेत आणि त्यातल्या फक्त 23च शेती उत्पादनाचे जे पिकं आहेत त्यांना सरकारने हमी भावाचा याच्यात व्याख्येत आणलेलं आहे. उरलेल्या पिकांच्या बाबतीत सरकारचं कोणत्याही प्रकारचं मग त्यांच्या सरकारच्या धोरणातच कुठेच त्या पिकांच्या हमीभावाच्या बाबतीत काही बोलत जात नाहीत. मग ज्याच्यामध्ये सगळी महत्त्वाची मग फळं भाजीपाला पिकं असतील, जे हॉर्टिकल्चर म्हणजे आज देशातल्या एकंदरीत शेतीमालाच्या टोटल जी काही उत्पन्न येतं त्याच्यामध्ये 43% ज्या फळं भाजीपाल्याचा वाटा झाला आहे आता, त्याच्या बाबतीत सरकारचं कवडीचाही त्याच्यामध्ये त्या बाजारामध्ये हस्तक्षेप नाही. सरकार कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हे पण देत नाही, संरक्षण देत नाहीत. कांदा कित्येक वेळा शेतकरी रस्त्यावर फेकतात, टोमॅटो किती वेळा रस्त्यावर फेकतात, पण त्या बाबतीत कधीच सरकारकडून काही ठोस पावलं उचलले जात नाहीत. वरवर्षे जे काही असतील कधीतरी किरकोळ काही मदत अशी 2,000-5,000ची मदत कधीचा काहीच उपयोग होत नाही. असे काही गोष्टी घडतात. पण ते इतर पिकाच्या बाबतीत सांगायचा मुद्दा, गहू तांदूळाच्या तुलनेत इतर पिकाच्या बाबतीत मोठा तसं म्हटलं तर अन्यायच आपला व्यवस्थेकडून झालेला आहे. ह्या सगळ्यामध्ये जे काही दिसतं आहे म्हणजे त्यामुळे शेतकरी म्हणून जो कोणी गहू तांदूळ सोडून इतर पिकं घेणारा शेतकरी त्याला तो कायम त्याच्या बाबतीत त्याला जी भावना तयार होते की सरकारकडून आमच्या बाबतीत दुजाभाव ठेवला जातो आहे, एक वेगळ्या प्रकारची आणण्याची भावना त्यांच्यामध्ये तयार झालेली आहे. ज्या जी पिकं असे पॉलिटिकल पिकं झालेली आहेत, ज्याच्यात मग गहू आणि तांदूळ हे पंजाब हरियाणासाठी पॉलिटिकल क्रॉप आहेत. कारण त्याच्यामध्ये जो काय भूमिका घेतात याच्यानुसार तिथली एक राज्यव्यवस्था चालते. दिल्लीसारख्या राज्यामध्ये कांदा पॉलिटिकल क्रॉप आहे किंवा कांदा आता जवळजवळ पूर्णच देशामध्येच पॉलिटिकल क्रॉप झालं म्हणायला काही हरकत नाही. 99ला जे काही दिल्लीमध्ये सरकार पडलं होतं त्याच्यानंतर कांद्याच्या बाबतीत तर कोणी बी राजकीय पक्ष असेल तो भूमिका घेताना त्याच्या राजकीय सोयीनुसार घेतो, तो कधीच व्यवहारांनी घेत नाहीत. महाराष्ट्रात शुगर केन सर्वांना माहिती आहे मोठं पॉलिटिकल क्रॉप आहेत. म्हणजे सगळ्या बाकी पिकात काही घडो, पण साखरेच्या बाबतीत काही झालं, ऊसाच्या बाबतीत काही घडलं तर तिथं प्रत्येकजण एकदम ॲक्टिव्ह असतो. आणि त्यामुळे ऊसामध्ये जसं मिनिमम सपोर्ट प्राईस ऊसाला दिली गेली आणि ऊस हे एकमेव पीक आहे का जिथं त्याचं पुढचं प्रक्रिया उत्पादन जे आहे साखर त्यालासुद्धा मिनिमम ॲश्युअर्ड प्राईस गव्हर्नमेंटने दिलेली आहेत. असं कोणतंच नाही. आता हे का घडलं तर तिथं तशा प्रकारची लॉबी तयार झालेली आहे, तशा प्रकारची पॉलिटिकल जी काही लॉबी आहेत तर तिथे सगळ्या गोष्टी त्यांच्या सगळ्या एकंदरीत सोयीनुसार त्या सगळ्या गोष्टी घडून आणतात. आणि इतर जे पिकं आहेत त्या पिकामध्ये जिथं कोणी शेतकरी संघटित नाहीत, जिथं त्यांना कोणी अशा प्रकारचं राजकीय पाठबळ नाही आहेत, त्यांच्याकडे निगोशिएशन पॉवर नाही, तिथे मात्र सगळंच वाऱ्यावरची वरात होते. अशी एकंदरीत सिच्युएशन आहे. आपण आता जर पाहिलं बाजार समित्यांच्या बाबतीत
बाजार समितीची रचना खरं जी झाली ती सुरुवातीच्या काळामध्ये 60च्या दशकामध्ये जी परिस्थिती होती तेव्हा कोणती अशी व्यवस्थित अशी काही शेतीमालाची विक्री व्यवस्था अशी काही आखलेली नव्हती. इंग्रजांच्या काळामध्ये शेतीमालाची जी काही खरेदी विक्री व्हायची तर ही बरीचशी त्या गावामधले बाजार, आठवडे बाजार असतील, तिथे माल गोळा होणार आणि तो एकत्र येऊन नंतर पुढच्या बाजारात जाणार वगैरे अशा प्रकारची व्यवस्था होती. याला एक संघटित स्वरूप आणायला आणि जिथे एका जागेवर शेतीमालाचं विक्री व्यवस्था झाली तर छोट्या शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही, यातून APMCचा ॲक्ट आला का ज्याला सरकार त्या बाजाराला नियंत्रित करेल, सरकार त्याच्यावर लक्ष ठेवेल, त्यासाठी APMCचा कायदा आला. ती त्या काळाला धरून व्यवस्था होती, यात काहीच खरं म्हटलं तर कोणाचं दुमत असं काही कारण नाही. त्या काळाला धरून ती योग्यच पद्धत होती. पण ते पुढच्या काळात जे झालं 60 नंतर तर 2010चा जो काळ आहे 50 वर्षामध्ये बाजार समित्यामध्ये एका प्रकारची मोनोपॉली तयार व्हायला लागली. बाजार समितीत लायसन कोणाला द्यायचं खरेदीचं हे ठरवणारा एक घटक जो कोणी असेल, संचालक बॉडी असेल किंवा आधी बसलेले व्यापारी प्रस्थापित असतील, ते त्या बाबतीत ठरवायला लागलेत आणि एक अर्थाने मोनोपॉली बाजारामध्ये तयार करायला लागलेत. आणि त्यातून मग जे काय घडायला लागलं तिथं परत म्हणजे खरं शेतकऱ्यांचा फायदा व्हायच्या अर्थाने उलटं तिथं पिळवणूक व्हायला लागली. असं बऱ्याच बाजारामध्ये तशी गोष्ट दिसून यायला लागली. आणि मग त्यामुळे ती जी काही मोनोपॉली तयार झाली तिला पण कुठंतरी ब्रेक करणं ही काळानुसार गरजेचीच तशी एकंदरीत म्हणलं तर आता तशी परिस्थिती आहेत. आणि त्यामुळे 1980 पासून जी महाराष्ट्रामध्ये जी किंवा दक्षिणेतल्या काही राज्यामध्ये जी मागणी चालू झाली की समाजवादी व्यवस्थेमध्ये शेतकरी म्हणून आम्हाला जे कोंडीत पकडलेलं आहेत, आमच्यावर जे काही सगळ्या सरकारने बंधनं घातलेली आहेत, मग ते याची असेल इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच्या अंडर असेल, जो याच्यामध्ये घटनेतील परिशिष्ट 9मध्ये जे कायदे आणले गेलेत की सरकारला काही ठराविक या कायद्याच्या अंतर्गत जी पॉवर दिली गेली जाते की हस्तक्षेप करायचं सरकारला बाजारामध्ये जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत असेल, ती जी काही पॉवर दिली गेली किंवा मग बाजार समित्यांची जी अशी एक पूर्ण सरकार कंट्रोल सिस्टीम उभी केली तर तिचा शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा उलट शेतकऱ्यांना पिळवण्यासाठी सरकार वापर करायला लागलं. सरकारच पहिले करायला लागलं. सरकारच शेतीमालाचे बाजारभाव नियंत्रित ठेवणं आणि त्यातून भांडवल सर्व औद्योगिक क्षेत्राला देणं अशा प्रकारचं सुरुवातीचं सरकारचं समाजवादी व्यवस्थेचं धोरण होतं. त्याला 1980 नंतर महाराष्ट्रासारख्या राज्यात किंवा कर्नाटकसारख्या राज्यात विरोध व्हायला लागलात. शेतकरी संघटना शरद जोशीच्या नेतृत्वाखाली जी पुढं आलीत आणि तिच्यामार्फत या सगळ्या सरकारच्या धोरणांना प्रखर विरोध व्हायला लागलात. सरकारचं शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण अशा प्रकारची ही घोषणा, त्याचबरोबर एक कलमी घोषणा, शेतीमालाला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित दाम मिळालंच पाहिजेत ही भूमिका घेऊन जे आंदोलन उभी राहिलेत त्याच्यामध्ये एक जो काही तयार झाला, सूर तयार झाला का सरकारची व्यवस्था, सरकार नियंत्रित व्यवस्था आम्हाला नको, आम्हाला आमचं मुक्त सगळे आमचे निर्णय घेण्याचा अधिकार द्या, आम्हाला आमची जी काही वाट आहे ती आम्हाला ठरवू द्या, आम्हाला सगळ्या आमचे जे काही शेती संदर्भात विषय आहेत त्या संदर्भात शेतकरी म्हणून आम्हालाच आमचे निर्णय घेऊ द्या, बाजारामध्ये तुम्ही हस्तक्षेपही करू नका आणि आम्हाला काही आधारही देऊ नका, आम्हाला जे काही असेल ते बाजाराच्या व्यवस्थेप्रमाणे आम्हाला मिळू द्या, अशी भूमिका म्हणजे पूर्ण मुक्त अर्थव्यवस्थेला संयुक्तिक आणि त्याला धरून सुसंगत अशी भूमिका महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना शरद जोशींच्या नेतृत्वाखाली असेल किंवा त्याला जोडून इतरही ज्या काही संघटना उभ्या राहिल्या त्या सर्वांनीच घेतलीत आणि मागच्या 40 वर्षापासून ती सातत्याने ती मागणी लावून धरली. डंकेलकरांचं खरं समर्थन पहिलं महाराष्ट्रात शरद जोशींनी केलं. म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेला जेव्हा सर्व लोक विरोध करत होते, मग ते सर्वच असतील, सर्व पक्षाचे डावे असतील उजवे असतील सर्व विरोध करत असताना शरद जोशी एकमेव असे देशातील नेते होते की ज्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचं सर्वप्रथम स्वागत केलं आणि तिला पूर्ण उघड समर्थन दिलं. आणि त्याचं कारणच हे होतं का जे काही त्यांची भूमिका होती खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या समाजवादी व्यवस्थेमध्ये पिळवणूक झाली सुद्धा ती शेतकऱ्यांची झाली. कारण शेतकऱ्यांची कोंडी करून शेतकऱ्यांचं भांडवल काढून घेण्याचं काम झालं आणि ते सर्व इतर इंडस्ट्रीला पुरवायचं काम झालं, तर ते आता थांबायला पाहिजेत. शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने सरकारने ताकद दिली पाहिजे, त्यांना मोकळी दिली पाहिजेत आणि वरून सरकारने त्यांना परत उभं करण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कृषी क्षेत्रात केली पाहिजेत अशी भूमिका घेऊन शरद जोशींनी 1995 नंतर सातत्याने आंदोलन केलेत, तशी मागणी केलीत. त्यामुळे आज जी काही इथे जे काही कायद्याच्या निमित्ताने सरकारने बदल केलेत ते ह्या शरद जोशींच्या आणि सर्व शेतकरी संघटनांच्या त्यांच्या सर्व मागणीला प्रतिसाद म्हणूनच त्या कायदे आलेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सातत्याने तसा जो काही हे पूर्ण पाठपुरावा झाला त्यानिमित्ताने जो दबावगट तयार झाला
तर त्याचंच हे एक अर्थाने आता खरं म्हटलं तर त्याची जी फलनिश्रुती म्हणायला हवीत. त्यामुळे जे काही आता सूत्र आहेत, काही राज्यामध्ये विरोध, काही राज्यामध्ये त्याला समर्थन, ही आजची झालेली ती सिच्युएशन आहे. आणि त्याचे कारण हे मागचं सगळं पार्श्वभूमी जे काही मागच्या 50-60 वर्षात घडलं, तर ती पार्श्वभूमी ती आपण थोडक्यात समजून घेतली. आता इथून पुढं काय असणार आहे, एक तर नक्की आहे की सरकारने जे काही धोरणं आखलेले आहेत, आता कोणी म्हणेल का ते एखाद्या भांडवलदारांना गृहीत धरून आणि मोठ्या कंपन्या जे काही नाव घेतलं जातं का अंबानी आणि अदानी यांच्या फायद्यासाठी म्हणून सरकारने कायदे आणले असं काही वर्ग म्हणतो आहे. आणि काही वर्गाला असं वाटतं आहे की बा हे सरकारचं शेती क्षेत्रातून पूर्ण बाहेर पडण्याचं धोरण आहे, अशा सगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. आणि त्यामुळे जे काही एक भीती तयार केली गेलेली आहे की शेतकरी आज ज्या अवस्थेत आहेत त्यापेक्षा अजून अडचणीत येईल, अजून नागावला जाईल, त्याची मोठ्या प्रमाणात शोषण होईल आणि हा सगळा कार्पोरेट वर्ग आहे, भांडवलदार वर्ग आहे, हा अजून शोषण करेल. अशा प्रकारची एकंदरीत सगळी वातावरण सगळ्या देशामध्ये तयार होत चाललेलं आहे. मला वाटतं याच्यामधला जो एक महत्त्वाचा भाग आहे तो समजून घेण्याची गरज आहे. आज शेतीची परिस्थिती काय याच्यावर पहिलं बोलायला पाहिजे. नक्की कुठं आहोत आपण, आपला जो पॉईंट आहे, आज तुम्ही जर एक शेतकऱ्याच्या नजरेने जर पाहिलं, जवळजवळ 90% शेतकरी देशातले हे छोट्या आणि सीमांत शेतकरी या गटात येतात, म्हणजे ज्यांची शेती 1 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. अशा या छोट्या शेतकऱ्याला जर तुम्ही त्याच्या पातळीवर पाहिलं तर त्याच्या दृष्टीने शेती म्हणजे पूर्णपणे एक जुगार आहे. कोणत्याही प्रकारची शाश्वत काही व्यवस्था नाही, बाजारामध्ये काय घडेल याचं काहीच कल्पना नाही. पिकवायचं, ते पिकवताना सगळ्या प्रकारचं भांडवल लावायचं, त्याला जोडून सगळं शारीरिक कष्ट, श्रम द्यायचे, अजून जे काही असेल नसेल त्यासाठी तंत्रज्ञान इनपुट आणायचं, टाकायचं. आणि पण घडेल काय हे तुमच्या हातात नाही, ते काही प्रमाणात निसर्गाच्या हातात. निसर्ग साथ देईल का नाही माहिती नाही, तो जर त्यांनी साथ दिली तर समजायचं का तुम्ही त्यावर्षी नशिबवान. याच्या व्यतिरिक्त परत सरकारचे धोरणं काय बदलतील वेळेवर सांगता येत नाही. सप्लाय डिमांडनुसार काय होईल, जर बाजारामध्ये दिल्लीमध्ये कांदा खायला म्हणून सरकार म्हणेल आता निर्यात बंद करा, असं काही घडू शकतं. म्हणजे एकंदरीत अशा एक आदंतरी अवस्थेमध्ये तो काम करतो आहे. तुम्ही 90% या शेतकऱ्यांना जर विचारला तर बाबा एवढं जर अडचणी आहे तर तू कशाला शेती करतो आहे, तर सर्वांना तुम्ही त्यांच्याकडून जाणे की याच्याबद्दल मग तुझं नक्की तुला जर पर्याय दिला शेती सोडून देण्याचा तू काय करशील, तर तो 90% हे सगळे जे कोणी असेल 100% शेतकऱ्यांकडून तुम्हाला उत्तर येईल का आम्हाला शेती सोडून जर आम्हाला जर दुसरं काही करता आलं, आम्हाला जर इतर व्यवसाय जाता आलं किंवा आम्हाला जर नोकरी मिळाली, त्यात सरकारी नोकरी मिळाली तर आम्हाला ती लगेच पाहिजेत, आम्ही शेती सोडून द्यायला तयार आहेत. मजबुरी म्हणून शेती करतायत अशी एकंदरीत आपली अवस्था आहे. आणि तो त्याला पर्याय नाही म्हणून चाललेला आहे. हा जो गुंता आहे, या गुंत्याच्या मला वाटतं त्याच्या भोवती आपण या कायद्यांचा विचार करायला हवा. कारण हे जे काही आहे ह्या वर्गाला ज्याला शेतीतून बाहेर पडायचं आहे त्या वर्गाला बाहेर संधी आहे का, हा पहिलाचा प्रश्न आहे. म्हणजे आज तुम्ही जर पाहिलं 90% शेतकरी म्हणजे जो 70 कोटीच्या 90% 63 कोटी लोक शेतीतून त्यांना बाहेर पडायचे आहेत, पण त्यांना इतर क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये सामावून घेता येईल अशी ताकद इतर क्षेत्राची आहे का, तर ती बिलकुल नाही. हे आपण पहिलं तर समजून घ्यायला हवं. जगभर जे देश आज प्रगत देश म्हणून ओळखले जातात, अमेरिका किंवा युरोपियन खंड किंवा मग जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, या सगळ्या देशामध्ये आज फक्त 2 ते 4% लोक शेती करतात. आणि जे लोक 2 ते 4% लोक शेती करतात त्यांचे जर तुम्ही आकडा जर पाहिलं नंबर वाईज, अमेरिका मोठा राष्ट्र आहे जिथं 30 कोटी लोक राहतात, त्या 30 कोटीपैकी 4% म्हणजे 1,20,00,000 लोक शेती करतात, उरलेले लोक इतर क्षेत्रामध्ये आहेत. आपल्याकडं 63 कोटी लोकांना शेतीतून बाहेर काढून इतर क्षेत्रात आणायचं शक्य आहे का? बिलकुल शक्य नाही. मग गुंता असा आहे का एवढ्या लोकांना रोजगार देऊ शकेल अशी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची, सर्व्हिस सेक्टरची बी आज ताकद नाहीत. मग ह्या लोकांना थोडक्यात शेतीमध्येच राहावं लागेल. कमी जरी म्हणजे आपण लोकसंख्या कमी करायचा प्रयत्न केला पण तो आकडा ह्या 60 कोटीच्या खाली जाऊ शकत नाही, कारण 2 ते 3% दरवर्षी लोकसंख्या वाढतेच आहेत. मग ह्या परिस्थितीमध्ये हे जे 60 कोटी लोक शेतीवर कायमस्वरूपी अवलंबून राहणार असेल त्यांना शाश्वत आणि ते एक चांगल्या प्रकारचं एक समृद्ध आयुष्य आहे तिथंच आहे त्या गावामध्येच कसं मिळेल हे आपल्या सगळ्यांपुढचा खरं म्हटलं तर आत्ता पॉलिसीचा भाग असायला पाहिजेत. आणि त्यात धरून मग काय जे नियोजन करायचं आहे सगळ्या शेती क्षेत्राचं ते व्हायला हवं. राजकीय खरं विषय म्हणून याच्याकडे बघायलाच नाही पाहिजेत. हा आता सामाजिक प्रश्न म्हणून याच्याकडे बघायला हवं की हे आपण
जे काही आज आता देशाची एकंदरीत लोकसंख्या 140 कोटी झालेली आहे आणि ती 150कडे चालली आहे. तर ह्या लोकसंख्येमधला हा महत्त्वाचा घटक जवळजवळ आज तो 50%च्या वरती आहेत आणि नंतरही राहिला 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर तरी 40% असेल. या वर्गाला शाश्वत एक समृद्ध आयुष्य, कमीत कमी एक मध्यमवर्गीय माणसाच्या त्याच्या ज्या काही गरजा असेल एवढा अपेक्षित असलेलं उत्पन्न मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आणि तशा प्रकारची ती त्या शेती क्षेत्रामध्येच ताकद तयार होईल कशी हे आपल्याला बघावं लागणार आहेत. आणि त्या दृष्टीने शेती क्षेत्र भक्कम करावं लागेल. शेती क्षेत्राची ज्या जे काही त्यातल्या सगळ्या समस्या आहेत त्या सोडवाव्या लागतील. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर ह्या कायद्यातून बऱ्याच काही गोष्टी साध्य होऊ शकतात एवढं नक्की आहे. एक गोष्ट आहे आपल्याला मान्य करायला हवी की सरकारवर अवलंबून असलेली व्यवस्था कोणती असेल तिला मर्यादा आहेत. जसं आज आपण बघतोय आज जे काही कोरोनाच्या निमित्तानं आरोग्य व्यवस्थेचं बघतोय आपण काय अवस्था झालेली आहे. त्याचबरोबर सरकारने म्हणून जेवढे काही उपक्रम चालू आहेत त्यांची काय अवस्था ती आपण पाहिली. आणि मग त्यामुळं हे काय दिसतंय का सरकार म्हणून जी काही यंत्रणा आहे तिच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा ते व्यक्तीच तेवढा सक्षम झाला, त्या व्यक्तीमध्ये जर ताकद तयार झाली किंवा त्या व्यक्ती त्यांच्याच ज्या काही त्या क्षेत्राच्या संस्था अशा ताकदवान झाल्यात का ते त्यांचे प्रश्न सोडू शकतील तर बरेच ते योग्य दिशा असेल. शेतकरी म्हणून तो स्वतःच्या पायावर किंवा त्यांच्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या यंत्रणा भक्कम उभ्या राहिल्यात तर सरकारवर अवलंबूनच नाहीत कशाच्या बाबतीत, ना मार्केटच्या बाबतीत, ना तंत्रज्ञानाच्या बाबतीत, ना भांडवलाच्या बाबतीत, तर मग ते खरं शाश्वत एक आपण अर्थव्यवस्थे दिशेने जाऊ आणि शेती क्षेत्रामध्ये बदल घडताना दिसतील. तर त्या दृष्टीने या तिन्ही कायद्याकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये नक्कीच बराच काही संधी तयार होत आहेत. पहिली ती गोष्ट बाजार समितीमधला अट्टाहास, बाजार समितीचं काम करायचं का बाजार समितीच्या बाहेर काही करायचं, या दोन्हीमधला एक सरळ भाग आहेत. आज मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपण जसं म्हणतोय का स्पर्धा तयार झाली त्या स्पर्धेमधून घडते काय तर स्पर्धेमधून पहिलं तर कार्यक्षमता वाढते वेगवेगळ्या घटकांशी कोणत्याही. जसं आता आपण जर टेलिफोन शोधायला लागली जी डेव्हलपमेंट व्हायला लागली त्याच्यातून साहजिक आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये त्याच्या काही हे असतील ते परवडणाऱ्या त्याच्या किमतीमध्ये ते तंत्रज्ञान आलं आणि त्यात त्या क्षेत्रात भरपूर काही बदल करून गेलं. आज शेतीच्या क्षेत्रातसुद्धा अशा प्रकारची स्पर्धा येणं का ज्याच्यातून जे काही प्रश्न आहे शेतीतले गुंते का कोणताही गुंता तो बाजार व्यवस्थेतला गुंता असेल, तो निसर्गामुळं झालेला एखाद्या आपत्तीमुळे येणारा गुंता असेल, भांडवल नाही म्हणून होणारा बी सीडमधले एखाद्या ऑर्गॅनिक आपण शेतीच्या बाबतीत बोलतोय त्याच्या भोवतीचे गुंते असतील, असे कोणतेही गुंते सोडायचे असेल तर त्या शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा तयार झालीच पाहिजेत. आणि ती स्पर्धा तयार जशी व्हायला लागेल तर त्यातून नक्कीच ग्राहक असेल शेतकरी असेल दोघांच्या पातळीवर बरेच काही सकारात्मक बदल व्हायला लागतील. पण त्याचबरोबर एक नक्की धोका जो आहे का त्यातून जे होणार काही प्रमाणामध्ये मोनोपॉली होण्याचाही एक ठराविक जे भांडवलदार वर्ग तोच या सगळ्या संधीचा फायदा घेतोय आणि तो त्याचा वापर त्यांच्या स्वतःच्या याला वाढीसाठी स्वतःचाच फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी करतोय आणि अजून सर्वसाधारण माणसं शोषण करतोय. अशा पण धोका नक्की आहेत. कारण म्हटलं तर जगभर अशा प्रकारचे जे काही उदाहरणं घडलेले आहेत. मग अमेरिकेमध्ये युरोपमध्ये आपल्याला माहिती आहे की आज शेतकरी एकदम 2-4% असतील पण ग्राहक वर्ग तर मोठा आहेत आणि त्या ग्राहकाच्या बाजूने जे ऑर्गनाईज यंत्रणा उभे राहिल्यात रिटेल सेक्टर मोठं उभं राहिलं जसं आता आपल्याकडे उभं राहायला लागलं आहेत आणि जशीच भीती वाटते लोकांना का या ऑर्गनाईज बाजार समितीच्या कम्पॅरिझन ऑर्गनाईज लोक पॉवर तयार करतामुळे यामुळे हे आता पुढं काळात बाजार हेच ताब्यात घेतील. तर तशा प्रकारची अमेरिकेत युरोपमध्ये सुपर मार्केट कल्पना आहे का आपल्याला मोठे तयार झाले. वॉलमार्टसारखं नाव, टेस्को किंवा कारफोर, जर्मनीमध्ये एडेका असे मोठे सुपर मार्केट का जे एकदम देशातला पूर्ण जे काही किरकोळ बाजारपेठ असेल त्याच्यामध्ये मोठा वाटा. जसं तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेलात तर टेस्को जवळजवळ 18% पूर्ण देशातल्या त्यातल्या इंग्लंडमधल्या पूर्ण किरकोळ बाजारातला 18% वाटा फक्त टेस्कोकडे आहे. आजदाकडे जवळ 16% आहेत, मॉरिसन 12%, सेन्सबरी 14%, म्हणजे 4 सुपर मार्केट मिळून 70% वाटा किरकोळ बाजारपेठेतला त्यांच्याकडे आहे. तेव्हा हे 4 लोक मिळून सगळी किरकोळ बाजारपेठ आपली इंग्लंडमधली ते सगळे ठरवायला लागलेत आणि ते ठरवणार बा मग आजच्या दिवशी काय भाव असायला पाहिजे एखाद्या वस्तूचा. तर अशा प्रकारची मोनोपॉली होणं ही भीती तो पण एक प्रकार नक्की आहेत. त्यामुळे त्याला धरूनही आपल्याला विचार करावा लागणार आहे की काय नक्की पुढच्या काळात घडणार आहेत. यात म्हणजे हा जो काही धोका आहे अशा प्रकारचे कॉर्पोरेट सेक्टर मोनोपॉली तयार करू शकतील आणि त्यातून शेतकऱ्यांची नवीन पद्धतीने पिळवणूक होईल हा धोकाही डोळ्यापुढं नक्कीच आहेत. त्याच्या बाबतीत विचार करावाच लागणार आहेत. आणि पण जो काही आहे तो धोका आहे म्हणून जर कोणी म्हणाल कारण जुनीच व्यवस्था चांगली आहे
तर ते बी म्हणजे असं आहे का इकडं आड आणि इकडे वीर असा प्रकार साधारण तो झालेला आहे. त्यामुळं त्याला धरून आपल्याला दोन्हीमध्ये सुवर्णमध्ये काय याचा विचार एक नक्की करावा लागणार आहे. आणि त्याच्यामधला जो मुद्दा समोर येतो की हे सगळ्या ह्या दोन्ही व्यवस्थित, मग ती बाजार समितीची पारंपरिक व्यवस्था असेल, नाहीतर पुढच्या काळात घडणारी एखादी मॉडर्न रिटेल यंत्रणा ऑर्गनाईज व्यवस्था असेल, या दोन्हीमध्ये शोषण होण्याची शक्यता 100% आहेत. आणि ते शोषण जे होतं ते कोणाचं होतं आहे, तर व्यक्तीचं होतं आहे. जेव्हा एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून तुम्ही बाजारात जायचा प्रयत्न करता ते शोषण होतं. आणि ते का होतं, तुमच्याकडे निगोशिएशन पॉवर नाही. ज्याच्याकडे निगोशिएशन पॉवर तो त्याचा फायदा घेतो. जो ऑर्गनाईज आहे तो जो कमजोर आहे किंवा जो विस्कळीत असंघटित आहे त्याचा फायदा घेतो. आणि ते सर्व क्षेत्रात होतं. ते शेती क्षेत्रात नाही, ते कोणत्या क्षेत्रात गेलं तरी होतं. याला जो काही दिसतंय का म्हणजे पर्याय म्हणून जे दिसतंय का, तुम्ही संघटित व्हा, शेतकरी म्हणून तुम्ही संघटित व्हा, तुम्ही तुमची ताकद तयार करा, तुम्ही तुमची निगोशिएशन पॉवर तयार करा. तुमची निगोशिएशन पॉवर तयार झाली तर तुम्ही जुनी जे काही पारंपरिक व्यवस्था आहे तिच्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येऊ शकतात. आणि नवीनही रस्ता तयार झाला तर नवीन रस्त्याने जाताना तुम्हाला नक्कीच तुमच्या संघटित ताकदीचा उपयोग होऊ शकतो. तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बाजाराला दिशा देऊ शकता. आणि हे घडतंय जगभर. तुम्ही पाहिलं जसं ग्राहकाच्या बाजूनी ऑर्गनाईज अशा यंत्रणा बाजारात उभ्या राहतात, तसेच शेतकऱ्याच्या बाजूने उभ्या राहिल्या, शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या आहेत. असे उदाहरणं भरपूर आहेत आपल्या देशात. म्हणाल तर आता अमूलचं उदाहरण चांगलं ठळक उदाहरण आहेत. आज जवळजवळ म्हणजे एका ब्रँडने दुधाच्या, अमूल ब्रँडनी गुजरातमध्ये 40 लाख शेतकरी दूध विकतात. आज त्या अमूल ब्रँडची ताकद काय कोणाला सांगायची गरज नाही. जेव्हा इतर दूध कोणी रस्त्यावर फेकत असेल तेव्हासुद्धा अमूलचं दूध हे ग्राहक 45 रुपये 50 रुपयांनी घेतं. आणि त्यांच्या शेतकऱ्यांना काही केलं तरी ते 28-30 रुपये, म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये अमूलचा शेतकरी 25-30% कधी पण त्याला जास्त भाव मिळालेला असतो. ते का, तर एक ऑर्गनाईज त्यांनी यंत्रणा तयार केली. एका ब्रँडने दूध विक्रीची व्यवस्था उत्पादन करताना वेगळं करत असतील, पण बाजारात जाताना संघटित जात आहेत. संघटित जाताना बाजारात जाताना परत त्याची मधली व्यवस्था ती पण संघटित तयार करतात. प्रक्रियेची यंत्रणा किंवा त्याच्यामध्ये सगळी सप्लाय चेनची यंत्रणा असेल, R&Dची असेल, डेव्हलपमेंटची असेल, त्याचा फायदा त्यांना होतो आहे. जगभर तशी उदाहरणं अजून बाकी भरपूर दिसतील. आपल्याकडे जेस्प्री नावाने एक किवी येते, जी आजकाल आता जवळजवळ प्रत्येक गावात शहरात मिळते. न्यूझीलंडमधून येते ती. तर न्यूझीलंडमधले जे जेस्प्रीचे शेतकरी आहेत तर त्यांची संघटित ती यंत्रणा आहे. म्हणजे किवीचे शेतकरी जे आहेत, जेस्प्री ब्रँडनी ती किवी सर्व येते. आणि ती न्यूझीलंडमध्ये सर्व किवीचे शेतकरी ते जेस्प्री एकाच ब्रँडने जगभर किवी विकतात. 12,000 कोटीची ती शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली कंपनी आहे, कोऑपरेटिव्ह. असे उदाहरणं जगभर इतरही तुम्हाला भागात सापडतील. आणि तशी जे काय आहेत आता ते न्यूझीलंडसारखा जो प्रगत देश आहे तिथं तर खरं म्हटलं तर तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे असं काही नाही. कारण ते शेतकरी मोठे आहेत, वैयक्तिक पातळीवर ते भरपूर काही करू शकतात. तरी ते विचार करताय का आपण एकत्र आलं पाहिजेत का, कारण जगाच्या बाजारात जायचं तर ताकद मोठी पाहिजेत, ती वैयक्तिक पातळी शक्य नाही. आणि त्या तुलनेत न्यूझीलंडच्या किंवा अमेरिकेत शेतकरी जो 200-400 एकरचा शेतकरी आहे त्याच्या तुलनेत आपण खूपच किरकोळ आहे. आपण तर काय 2 एकरवालीच आहोत. आपल्याला तर संघटित होण्याशिवाय पर्यायच नाही. संघटित होऊन आपण कमीत कमी 1000 एकर 2000 एकरची ताकद तयार करून बाजारात गेलो तर बाजारामध्ये आपल्याला किंमत आहे आणि आपल्याला संधी आहेत. हे महत्त्वाचं सूत्र सांभाळावं लागेल. निगोशिएशन पॉवर शेतकरी तयार करणं ही खरी दिशा असायला पाहिजेत. हे गव्हर्नमेंटचं खरं म्हटलं तर त्या प्रकारची पॉलिसी, कारण ह्या 3 कायद्याने नुसतं कायदे आल्याने काहीच घडणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांची निगोशिएशन पॉवर तयार होत नाही तोपर्यंत खरा बदल होणार नाही. तर ह्या 3 कायद्याला धरून तशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ताकदवान यंत्रणा, त्यांच्याकडं पॉवर असलेली, निगोशिएशन पॉवर असलेली, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असलेली, नुसतं आज उत्पादन करून उपयोगाचं नाही, ते उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची त्या प्रकारची त्याची हाताळण्याची यंत्रणा, स्टोरेजची यंत्रणा, त्याचबरोबर त्याला कमी भांडवलामध्ये त्याला कमी व्याजामध्ये भांडवल उपलब्ध होणं, रिसोर्सेस, त्या लोकल रिसोर्सेस, हे सगळ्याच तेवढे महत्त्वाचे आहेत. आणि हे तयार करणं, त्याच्यामध्ये जो शेतकरी कमी पडत असेल सरकारने त्यासाठी त्याला पूर्ण ताकद द्यायला पाहिजे. त्यासाठी तसे त्याला धरून सरकारने आता भांडवली गुंतवणूक शेती क्षेत्रात केली पाहिजेत. ती गुंतवणूक तेवढी भक्कमही असायला हवी. आज जे आपण बघतोय का शेतीमध्ये सगळ्याच पिकामध्ये माल अति होणं, जास्त होणं ही समस्या तयार व्हायला लागली. ते गहू तांदूळात आहेत आणि इथं साखरेत आहेत, दुधामध्ये आहेत, कापसात आहे, सगळीकडे आहेत. आणि ही समस्या काय आहेत का फक्त उत्पादन करण्यावर आपण आतापर्यंत काम केलं. ते उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मधली जी व्यवस्था आहे, ज्या सप्लाय चेनच्या पातळीवरचे कामं आहेत, स्टोरेज व्यवस्था असतील, प्रक्रियेची यंत्रणा असतील, शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्याचं काही व्हॅल्युएशनचा विषय असेल, त्याला जोडून नंतर पूर्ण डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा असतील, ह्या सगळ्या उभ्या करणं हे तेवढंच गरजेचं आहे. हे झालं नाहीत. आणि त्याच्यामुळे मग आपण जे म्हणतोय आपल्याला पिकवता येतं पण विकता येत नाहीत. आणि किंवा मग कित्येक वेळा आपण बघतो का माल पिकवला नंतर फेकला. कित्येक वेळा टमाटे रस्त्यावर फेकलेत, किती वेळा कांदे रस्त्यावर फेकलेत, बाजार समितीवर किती वेळा पालेभाज्या गुरांना खाऊ घातल्यात, असं होतं.
पिकवायचं आणि नंतर मग त्याची वाट लावायची. सरकारच्याच आकडेवारीप्रमाणे 30% फळं भाजीपाला हे उत्पादनानंतर खराब होतात आणि एकंदरीत पूर्ण शेतीमाल जो सगळा असेल याच्यामध्ये 12% शेतीमाल हा उत्पादनानंतर खराब होतो. आता हे जे काही नुकसान होते हे वाचवण्यासाठी जी गुंतवणूक व्हायला पाहिजे त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, तर ही करण्यासाठी आज वैयक्तिक शेतकरी त्याची क्षमता राहिलेली नाहीत. ती क्षमता तयार करायला त्यासाठी सरकारने तेवढी परत भांडवली गुंतवणूक केली पाहिजे. जे भांडवल शेतीतून काढायचं काम सरकारने केलं पहिल्या सगळ्या समाजवादी व्यवस्थेच्या पहिल्या 40 वर्षाच्या काळामध्ये, तर ते परत शेतीमध्ये आणण्याचं काम, शेतीमध्ये तेवढं यांनी परत ते टाकण्याचं काम सरकारला करावं लागेल. तर खऱ्या अर्थाने शेतीमधले दिवस बदलायला लागतील. हा मला वाटतं खरा दृष्टिकोन असायला हवं आणि त्या दृष्टीने चर्चा व्हायला हवीत. त्या दृष्टीने सगळे जर आपण बोलायला लागलो तर मग योग्य दिशेने चाललो असं म्हणायला काही हरकत नाही. आज आता 2 कायदे जे दुसरे जे आहेत, एक तर आपला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा आणि त्याला जोडून जो इसेन्शियल कमोडिटी ॲक्टचा कायदा, हे खरं म्हटलं तर ह्या मुख्य पहिला जे काही बदल आहे त्याला धरूनच आहे. ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आज आता आपण बघतोय बऱ्याचदा आता आपल्या नाशिक भागामध्येच जे उदाहरण आहेत, वाईनचं उदाहरण आहेत, वाईन इंडस्ट्रीचे जे कोणी लोक आहेत ते त्या वाईनच्या शेतकऱ्यांवर कॉन्ट्रॅक्ट करतात, एक फिक्स रेटने त्यांच्याकडून घेऊन जातं. अशा प्रकारचे उदाहरण आपल्याकडे आहेत. किंवा आता जैनसारखं उदाहरण आपल्याला माहिती असेल की तिथं पांढरा कांदा ते घेतात, एक हमी भावाने मिनिमम भावाने घेतात आणि प्रक्रिया करतात. काही अर्थाने म्हणजे ज्या शेतीमालामध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही तिथं तर नक्की या प्रकारची जर व्यवस्था उभी राहत असेल का, तो जे काही मिनिमम सपोर्ट प्राईस ती इंडस्ट्रीज आणि शेतकरी दोघांमध्ये ठरत असेल तर ते नक्कीच चांगलं आहे. जे सरकार करू शकत नाही ते जर तिथं वैयक्तिक पातळीवर घडत असेल अशा कॉन्ट्रॅक्ट मॉडेलमधून, तर ते त्याला विरोध असं काही कारणच नाहीत. पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये एक दुसरा प्रकार अजून आहे. कंपनीने शेतकऱ्याकडून शेतीमाल खरेदी करायच्या ऐवजी कंपनीने शेतीच त्याच्याकडून भाड्याने घेतली. तर तुम्ही शेती करूच नका, तुम्ही आता 1000 लोक समोर बसले, तुम्ही शेती करूच नका, तुमची 1000 जणांची जी काही 2000 एकर जमीन आहे ती आम्हाला कंपनीला कॉन्ट्रॅक्टने लिहून द्या, आम्ही त्या बदल्यात तुम्हाला काही भाडं देतोच. म्हणजे भाडेपट्ट्याने ती जमीन घेतली आणि नंतर कंपनीने सगळं पिकवलं आणि कंपनीने ते जो काही उत्पादन खर्च त्यांनीच केला आणि मग त्याचा जो काही फायदा झाला तो त्यांना झाला. म्हणजे उत्पादनाच्या पातळीवरचा फायदा झाला, पुढचा प्रक्रियेच्या पातळीवरचा झाला. अशा प्रकारची जर व्यवस्था कोणी करायचा प्रयत्न केला ते नक्की धोकेदायक आहे. कारण तोच म्हणजे यातला जो काही आहे म्हणजे जो अडचणीचा भाग आहे तो हा आहे. अशा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन का तुला शेती परवडत नाही, तुला शेती वैयक्तिक करण्यामध्ये भरपूर अडचणी आहेत, तू करूच नको, तू भाड्याने देऊन टाक मला. आणि ती शेती काय बा असेल मग 2000 आणि 5000 रुपये 10,000 रुपये एकरनी घेऊन टाकली, तुला तर तेवढे भेटत नाही त्यापेक्षा मला देऊन टाक. आणि नंतर मग त्या शेतीतून ज्यांनी म्हणजे कंट्रोल केला, जास्त उत्पादन मोठ्या पातळीवर करतायत आणि प्रक्रिया करतात आणि त्यातून मग ते बाजारामध्ये ते उत्पादन जे आहे तेच त्यांनी कंट्रोल करायला सुरुवात केलं तर ते धोकादायक आहे, एवढं नक्की आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये 2 जे काही भाग आहेत, शेतकरीच उत्पादन करतोय आणि उत्पादन करून नंतर विक्रीसाठी कॉन्ट्रॅक्ट करतोय तर तो योग्य मार्ग असणार आहे. पण उत्पादन करण्यासाठी कंपनीने जर जमीन घ्यायचं धोरण आणलं किंवा तशा प्रकारची त्याला फट दिली, सरकारने दिलेली ऑलरेडी ती फट, आणि तेच त्याचा धोक्याचा भाग आहे. बऱ्याच जणांना तो अजून लक्षात येत नाही की धोका तिथं आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये उत्पादन मी केलं आणि फक्त आता मार्केटिंगसाठी तुमचे कॉन्ट्रॅक्ट करतोय तर त्याला मिनिमम कंडिशन वगैरे काही राहणार. तुम्ही आणि मी दोघांमध्ये म्हणजे व्यापारी आणि शेतकरी दोघांमध्ये जो काही एकदा ठरलेला भाव आहेत तो शेतकरी व्यापाऱ्याने दिला तर त्याच्या बाबतीत मला तक्रार करायचा अधिकार आहेत, व्यापाऱ्याला आहेत. पण कमीत कमी तो मुद्दा स्पष्ट आहे का फक्त कशा बाजारभाव संदर्भात. पण जमीनच भाड्याने घेतली तर मग ते मुद्दे संपतात आणि तशा प्रकारचे धोरण होते. आम्ही जर उदाहरणं पाहिले स्वातंत्र्य आधी तशी अशा प्रकारची आपल्याकडे परिस्थिती होती. जे महाराष्ट्रामध्ये जे साखर कारखाने पूर्वीचे खाजगी साखर कारखाने तर त्यांची अशीच का जमीन त्यांनी भाड्याने घेतलेला, खंडकरी शेतकरी शब्द आपण ऐकलेला असेल का, त्यांनी जमिनी त्या कारखान्याने भाड्याने दिलेल्या होत्या आणि त्याबद्दल त्यांना फक्त खंड मिळायचं त्या कारखान्याकडून. पण त्यातून जे त्यांचं ज्या शेतकऱ्यांचं जे शोषण त्या कारखान्यांनी केलं त्याला पर्याय म्हणूनच मग सहकारी कारखानदारी आपल्याकडे आली आणि महाराष्ट्रातलं साखर कारखान्याचं चित्र बदललं. तर हे जे आहे म्हणजे आपण परत जर त्या जो काही जिथं आपण 100 वर्षापूर्वी तिथं जात असेल तर ते नक्की चुकणार आहेत. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये ही आपल्याला तिथं त्या कायद्याचा हे करताना अंमलबजावणी करताना इथे व्यवस्थित योग्य पद्धतीने त्याची दिशा आखणं हे गरजेचं आहे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच्या बाबतीत तर एक गोष्ट नक्की आहेत की जे काही सरकारने त्या कायद्याचा गैरवापर केला तो कायम शेतकऱ्यांच्या विरुद्धच केला. तो ग्राहकाच्या बाजूने सरकारने कायम ते हत्यार वापरलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी कधीच त्या इसेन्शियल कमोडिटी ॲक्टचा उपयोग झाला नाही. बाजार पडला तर तेव्हा काहीच सपोर्ट नाही, पण बाजारात भाव वाढले तर तेव्हा मात्र तो बाजारातले भाव खाली आणण्यासाठी कायद्याचा वापर करायचा.
म्हणजे तो कायदा कायम शेतकऱ्यांच्या मानगुटीवर एक लटकत्या एक टांगत्या तलवारीसारखा राहिला. त्यामुळे तो बाजूला जातो आहे, सरकार स्वतःहूनच तो बाजूला करतं आहे. तर याच्या बाबतीत मला वाटतं नक्कीच सर्वांमध्ये समाधानच असायला पाहिजे. त्या कायद्याच्या बाबतीत तरी विरोधाची भूमिका असता कामा नयेत. काहींना असं वाटतं की त्या कायद्याच्या अंतर्गत काही व्यापारी याचा साठेबाजीचा प्रकार करतील, मोठे मोठे साठे करतील आणि त्याचा फायदा घेतील. आणि ज्या इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये सरकारला जे त्याच्यामध्ये अधिकार होते हस्तक्षेप करण्याचा, साठेबाजीला अटकाव करण्याचा. साठेबाजी ही कायद्याने जर विचार केला तर ती कायमच इलिगल आहे. चुकीचं कोणी साठेबाजी करत असेल चुकीच्या हेतूने तर त्याला सरकारला कधीही इतर फौजदारी कायद्याच्या अंतर्गतसुद्धा सरकारला अधिकार आहे, सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. पण जीवनावश्यक कायद्याचा फायदा घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे जे भाव पाडत होते ते जर आता थांबणार असेल तर त्या कायद्याचं कोणी असे समर्थनच करायला पाहिजे. तर मला एकंदरीत असं वाटतं की या तिन्ही कायद्याच्या पातळीवर काही त्यातले सकारात्मक बाबी आहेत आणि काही त्यातून काही नकारात्मक बी चित्र तयार होतं. पण दोन्हीमध्ये आता सगळ्या सकारात्मकतेच्या आणि नकारात्मकतेच्या मधला जर विचार केला तर दिसतं काय, शेतकरी संघटित झाला, शेतकऱ्याकडे निगोशिएशन पॉवर आली तर मग तो नक्कीच या दोन्ही या सगळ्या जी काही परिस्थिती तयार होणार त्याच्यामध्ये तो विनरच्या सिच्युएशनमध्ये राहू शकतो. आणि ते जर नाही झाला, संघटित नाही झाला तर मग ते शोषण जे चाललं आहे आज चाललं आहे ते उद्या चालू राहील. हे एकंदरीत चित्र डोळ्यापुढे येतं आहे. मला वाटतं तीच आता समजून आपल्याला इथून पुढचे पावलं शेतकरी वर्गाला टाकावं लागतील. आपल्याला निगोशिएशन पॉवर आपली वाढवणं, आपली स्वतःची ही क्षमता, निगोशिएशन करण्याची क्षमता, आपले प्रश्न सोडवण्याची क्षमता आपल्यामध्येच वाढवणं, आपल्यामध्येच ती ताकद तयार करणं हा खऱ्या अर्थाने मला वाटतं योग्य मार्ग आहेत. आपल्याला एक आपलं साधं जर उदाहरण द्यायचं म्हटलं पिंजऱ्यात ठेवलेलं पोपटाचं, की ज्याला वर्षानुवर्ष त्या पोपटाला पिंजऱ्यामध्ये राहायची सवय झालेली, त्याला ज्या प्रकारचं त्याच्या भोवती वातावरण तयार केलेलं आहे आणि त्याला तिथं त्या पिंजऱ्यातच राहून त्याला सगळं रोजचं मिळतं, जेवढं लागतं जगण्यासाठी तेवढं त्याला पाणी मिळतं, खायला मिळतं, तर त्याचं चाललं आहे, जीवन चाललं आहे. असं त्या पोपटाची परिस्थिती आहे. त्याला जर एक दिवस म्हटलं का आता तुला मुक्त उद्यापासून तू पिंजऱ्याच्या बाहेर जायचं, पिंजऱ्याच्या बाहेर जा, वाटलं तर पिंजऱ्यातून परत यायचं तर इथं बस, अशी जर त्याला एकंदरीत त्याच्या भोवती परिस्थिती तयार केली आणि त्याला सांगितलं तू मुक्त आहेत आणि त्याचबरोबर तुला वाटेल तिथं तू जा, तुला जिथं वाटेल तिथं पाणी पी, तुला वाटेल तिथं खा, त्या परिस्थितीत तो पोपट काय विचार करतोय? तो जर म्हणेल का अरे बाहेर गेलं मला भेटेल का नाही खायला, मला प्यायला काही मिळेल का नाही, इथं कसं बसल्या जागेवर मिळत होतं, हे मस्त सुखात चाललं होतं, हे मला मोकळं सोडणं मला काही नको आहेत. ती एक बाजू काही प्रमाणात त्याची योग्य असेल. पण दुसरी बाजू जे आहे अरे तुला मुक्त सगळं हे मिळतंय, वातावरण मिळतंय, तुला तुझ्या मर्जीप्रमाणे वागायला, तुला उडायला, तुला सगळं स्वातंत्र्य मिळतंय आणि त्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. त्या अर्थाने विचार केला तर नक्कीच ती योग्य बाजू आहेत. पण त्याच्या विरुद्ध जे काही नाही, पण मग त्या बदल्यात मला स्वतः शोधावं लागेल अन्न, मला त्यासाठी धडपड करावं लागेल, मला हातपाय हलावं लागतील, मला पंख मारावं लागतील, ते मला नको आहेत, तर मग ते कुठंतरी चुकतं आहे असंच म्हणायला हवं. तर आपली आज परिस्थिती शेतकऱ्यांची अशीच आहेत. हाय त्या जी काही परिस्थिती होती, एक तर असं कोंडीत पकडून ठेवलेली परिस्थिती, तिच्यामध्ये शोषणच चाललं होतं, ती काही खूप आनंदाची परिस्थिती नव्हती. मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाताना काही प्रमाणात स्वातंत्र्य आहेत, पण त्या स्वातंत्र्यामध्ये त्याच्या तेवढ्याच अडचणी आहेत, त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रकारचे चॅलेंजेस आहेत. पण ते चॅलेंजेस घ्यायचे का नाही घ्यायचे हे सगळे आपल्या मनोवृत्तीशी संबंधित आहेत, आपल्या एकंदरीत विचारधारेशी संबंधित आहेत. तिथंच खरं म्हटलं तर आता आपला सर्व जो काही विचार किंवा सगळ्या गुंत्याचं त्याचं सगळी चर्चा तिथे येऊन थांबते की आपल्याला आपली आता अशा प्रकारची विचारधारा का आम्ही आमच्या पायावर उभं राहू, आम्ही आमची सगळी व्यवस्था उभी करू, आम्ही आमच्या ताकदीनेच आमचे प्रश्न सोडू आणि त्यासाठी लागेल ते करू, आम्ही संघटित होऊ, आम्ही जगाच्या बाजारामध्ये आम्ही स्वतःला सिद्ध करू, हा विचार घ्यायचा का आपल्याला सरकारच्या दावणीलाच बांधून राहायचं. हा मला वाटतं त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो घेऊन चाललो तर आपण आपले दिवस बदलतील. दुसरा कायद्याच्या बाबतीत म्हटलं तर एवढं नक्की आहे, आज कायदे सरकारने ठेवले काय आणि रद्द केले काय त्याने काहीच फरक पडणार नाही. खरंच जग आता जे बदलते ते खरं आता तंत्रज्ञानामुळे बदलत आहेत, ते काय आता सरकारच्या भूमिकेमुळे बदलत नाहीत. सरकारच्या धोरणाला काही अर्थ आहेत पण त्याला मर्यादा आहेत. आज जसं आपण म्हणतोय बाजार समित्या असल्या नसल्या, ई कॉमर्सच्या जमान्यामध्ये काय बाजार समितीचा रोल राहिला? जर माझी वस्तू एखादी मी आज भारतात काय जगात ते कुठं ऑनलाईन विकू लागलो तर बाजार समिती राहिलाच कुठं रोल त्याचा? म्हणजे आज आपण चाललो कोणत्या टेक्नॉलॉजी जमान्यात, म्हणजे त्याच्यामध्ये त्या व्यवस्थेला पारंपरिक व्यवस्थेंना मर्यादित चालल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये सरकारच्या धोरणापेक्षा खरा आता जो भाग आहे हा
तंत्रज्ञानाचं आहे. शेती बदलणार, ग्रामीण भागात काही बदल घडतील तर ते राजकीय भूमिकेपेक्षा आणि सरकारच्या धोरणापेक्षाही तंत्रज्ञानामुळे बदलणार आहेत. जे मागच्या 15-20 वर्षात बघतोय आपण, प्रत्येक माणसाचं आयुष्य बदललं तर ते खरं तंत्रज्ञानामुळे बदललं. मग ते मोबाईलमुळे बदललं, इंटरनेटमुळे बदललं, तुमच्या सोशल मीडियामुळे बदललं. तर तसंच हे शेती क्षेत्रातले जे प्रश्न आहे, गुंत्याचे प्रश्न, हे सोडवण्यामध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वाटा राहणार आहे. आणि ते हे स्वीकारण्यामध्ये आपली भूमिका काय आहेत, आपली विचारधारा काय आहेत, याच्यावर आपला बरंच प्रगती अवलंबून राहणार आहेत. तर तो विचार इथून पुढं जर शेतकऱ्यांनी आता डोळ्यापुढे ठेवला, खास करून शेतकऱ्याची तरुण पिढीने, की पुढचं जे 30 वर्षात पुढच्या काय घडणार आहेत, जग कसं बदलणार आहेत, याच्याविषयी आपला एक स्वतःचं व्हिजन तयार होणं गरजेचं आहे. आपला ग्रामीण भागामध्ये अमर्याद संधी आहेत. जिथं प्रॉब्लेम आहेत तिथंच डेव्हलपमेंटला ऑपॉर्च्युनिटी आहे. हे सगळं जगामध्ये जर पाहिलं, माणसाच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं सूत्र आहे. प्रॉब्लेम तयार झाला म्हणून डेव्हलपमेंट करतात. शेती क्षेत्रातले जे प्रॉब्लेम तयार झालेले हे याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये बदल पुढच्या काळात होताना दिसतील. नवीन संधी, नवीन सगळ्या व्यवस्था उभ्या राहताना दिसतील. त्या घेण्यामध्ये आपण पुढाकार असेल का? आपण त्या भागातले लोक आहोत, आपणच पुढाकार घेणार का बाहेरून कोणी येऊन त्या संधी घेणार, एवढाच आता प्रश्न आहे. दुसऱ्याला जर संधी घेऊ द्यायची नसेल तर आपणच पुढाकार घेणं, आपणच ताकद तयार करणं, आपल्या व्यवस्था उभ्या करणं, त्यासाठी तंत्रज्ञानाची योग्य जोड देणं, ग्लोबल व्हिजननी विचार करणं, ही दिशा जास्त योग्य आहेत. सरकार म्हणून जी व्यवस्था आहे ती चालणार, तिच्या म्हणून धोरणं जे काही असेल, काही थोडे अनुकूल असेल, काही प्रतिकूल असेल पण चालणार. पण त्याच्या बाहेर जाऊन आपण आपली व्यवस्था उभी करायची अशी भूमिका घेऊन चाललो तर मला वाटतं खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे दिवस बदलतील. राजकीय भूमिका घेणाऱ्यांनी घ्याव्यात. त्यांना जे काही करायचं आहे, आता भरपूर संघटना आहेत, भरपूर पक्ष आहेत, ते त्यांच्या सोयीनुसार बोलणार, करणार. आपण पूर्ण एक व्यावसायिक म्हणून शेतकऱ्यांनी विचार करावा आणि व्यावसायिक म्हणून आपल्याला आपलं व्हिजन स्वतःचं तयार करता आलं पाहिजेत आणि आपल्या ग्रामीण भागाची प्रगती करण्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपला स्वतःचा वाटा घेऊ शकलो पाहिजेत अशी भूमिका घेऊन चालूया. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. हा सगळा जो काही इथे विषय मांडला आहे याचं मी एकच सांगतो की हा काही थेरॉटिकल विषय नाहीत किंवा थेरॉटिकल पद्धतीने मांडलेले नाहीत. अनुभवावर आधारित विषय आहेत. स्वतःचे जे काही अनुभव 30 वर्षातले तयार झाले आहेत त्या अनुभवाच्या आधारे हा सगळा इथं हा विषय मी सविस्तर पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला. आज ह्या वसंत व्याख्यानमालेच्या 13व्या पुष्पाच्या निमित्ताने हा शेतीचा विषय मांडण्याची संधी मला जी आयोजकांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथे आपली रजा घेतो. धन्यवाद. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.